गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांची भेट झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। उद्योगपती संजय गोडावत यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्यानंतर उभय नेत्यांची भेट संजय गोडावत महाविद्यालयात झाली। यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चा सुरू आहे। या मतदारसंघामधून राजू शेट्टी यांची एकला चलो रे भूमिका कायम असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने असणार की आणि अन्य उमेदवार असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे। शिंदे गटामध्ये गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये मतदारसंघामध्ये तीव्र भावना आहेत। त्यांना या नाराजीचा सामना सुद्धा करावा लागला। अलीकडचे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा माने यांच्या कार्यशीलावर जाहीरपणे टीका केली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने हेच उमेदवार असले तरी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक आणि राजू शेट्टी यांची झालेली भेट राजकीय भुवया उंचावणारी आहे। दरम्यान या भेटीनंतर आप्पा माझ्यासोबत असतील अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली। दरम्यान महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांची भेट झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सुरुवातीपासूनच मदत केली असल्याचे म्हणले। राजू शेट्टी यांचं काम आघाडी व पक्षापेक्षा वेगळं असल्याचे ते म्हणाले। शेतकरी चळवळीला योग्य दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीतला काही दिवसांचा कालावधी राहिला रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।